नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमीमध्ये मी विकास होळे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे. आज दिवस आपला कितवा आहे? 19वा दिवस आहे आणि आपण आज काय बघणार आहोत विशेष म्हणजे शेकडेवारी बघणार आहोत. जे की सगळ्यात टफ विद्यार्थ्यांना वाटतं. जसे की शेकडेवारीनंतर आपण घेणार आहोत नफा-तोटा, त्याच्यानंतर सूट कमिशन, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. हे 5 चॅप्टर जे आहेत, ते आपण लागोपाठ घेणार आहोत. तर प्रत्येक चॅप्टर एकमेकाशी लिंक आहे. त्याच्यामुळे हे सुरुवातीपासून बघणं खूप आवश्यक आहे तुम्हाला, ठीक आहे. कारण की शेकडेवारीवरच बेस तुम्हाला नफा-तोटा आहे. आणि पर्सेंटेज व्हॅल्यू कशा जर तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून ॲन्सर काढता येतं की नाही, हे जर तुम्हाला जर नाही आलं, तर तुम्हाला नफा-तोटासुद्धा समजणार नाही. तुम्हाला सूट कमिशनसुद्धा समजणार नाही आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ कसं काढायचं, हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे शेकडेवारी समजून घेणं आणि शेकडेवारी परफेक्ट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. तर आपण आज शेकडेवारीपासून सुरुवात करणार आहे. कंटिन्यू या हप्त्यात लेक्चर पडणार आहेत आणि लक्षात घ्या मित्रांनो, 5 चॅप्टर खूप आय-एम-पी आहेत तुमच्यासाठी. त्याच्यामुळे आता हे लेक्चर मिस करायचे नाही. मित्रांमध्ये शेअर करायला सांगायचं आहे. सगळ्यांना शेअर करायची आहे आपल्या लेक्चरची लिंक आणि आपला आता पोलीस भरतीचा फॉर्म फिलअप करून झालेले आहेत. लास्ट तारीख 15 होती. आता इथून पुढे तुम्हाला जी काही नवीन भरती येणार आहे, तर ती दुसरी कोणती आहे, तुम्हाला लगेच समोर कळेल. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, तर काय करायचं? विरा करड अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करायला विसरायचं नाही, कारण यावर आपण काय घेतोय? पी-डी-एफ घेतोय मित्रांनो, ठीक आहे? आणि या आधीचे जर लेक्चर तुम्ही बघितले नसतील, तर विरा करड अकॅडमीच्या याच्यावर महाराष्ट्र पोलीस भरती 2024ची आपण प्लेलिस्ट तयार केलेली आहे. तर ती सिक्वेन्स वाईज तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आणि मॅथ याचे दोन्ही लेक्चर आहेत. ठीक आहे? तर ते चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन विशेष म्हणजे काय आहे? तर रेल्वे सुरक्षा बल म्हणजे आर-पी-एफच्या जागा म्हणजे फॉर्मच सुरू झालेले आहेत. कधीपासून? 15 एप्रिलपासून हे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या 2 पदासाठी असणार आहे. कॉन्स्टेबल तुम्ही 10वी नंतर भरू शकता आणि सब इन्स्पेक्टरसाठी तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे. कारण की ग्रॅज्युएशनवर आहे. पदवी असणं आवश्यक आहे सब इन्स्पेक्टरला. मला 10वी तरी निदान पास असणं आवश्यक आहे. कॉन्स्टेबलच्या 4,208 जागा आहेत आणि सब इन्स्पेक्टरच्या 452 जागा आहेत. या जागा भरणं चालू झालेल्या आहेत. याचं डिटेल लेक्चर आपण आपल्या विरा करड अकॅडमी या YouTube चॅनलवर घेतलेलं आहे. तर याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि या लेक्चरच्या शेवटी सुद्धा तुम्हाला ती बघायला मिळेल. ठीक आहे, तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. आय-एम-पी आहे आणि लक्षात घ्या कोण-कोण अर्ज भरू शकतं, कसा रेल्वेचा पेपर होणार आहे, सगळं आपण एका लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. विथ सिलेबस काय आहे याच्यासहित. पेपर कसा असतो, मॅथ आहे का रिझनिंग आहे का जी आहे का इंग्लिश आहे का हिंदी आहे का मराठी आहे, इव्हन कोणत्या भाषेत पेपर होतो. तर मित्रांनो, तुम्ही हा मराठीतच पेपर देऊ शकता. ठीक आहे. तर ही संधीसुद्धा सोडायची नाही. हा फॉर्मसुद्धा भरून टाका. फक्त याच्यामध्ये पेपर आधी होतो. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मग तुमचं ग्राउंड होणार आहे. मेडिकल आणि ग्राउंड. ठीक आहे. त्यामुळे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. लास्ट डेट आत्ताच सांगितलं तुम्हाला 14 मे ही लास्ट तारीख असणार आहे. तर हा फॉर्म लवकरात लवकर भरून टाका. कारण पोलीस भरतीच्या तयारीमध्ये तुम्ही आर-पी-एफची सुद्धा तयारी करू शकता. ठीक आहे. तर हा फॉर्मसुद्धा भरणे आवश्यक आहे. ही संधी सोडू नका तुम्ही. चला तर आता वळूया आपण आपल्या चॅप्टरकडे. मित्रांनो, आज आपण घेणार काय आहे? शेकडेवारी. आता शेकडेवारीमध्ये जी शेकडा आहे ना, म्हणजेच काय आहे बरं? शेकडा म्हणजे काय? 100. ठीक आहे. जर तुम्हाला जर एखादा प्रश्न असा विचारला, की बाबा 20% म्हणजे किती बरं? ठीक आहे. 20% म्हणजे किती? म्हणजे 100चे 20% ठीक आहे. 100चे 20% म्हणजे किती? तर काय करणार तुम्ही? तर आधी 100 लिहिणार, गुणिले 20 लिहिणार आणि हे टक्के म्हणजे काय असतं? 100 असतं म्हणजे भागीला 100. तर 100चे 20% म्हणजे काय? 20 येणार. बरोबर आहे? हे अशा प्रकारे तुम्ही शेकडा काढू शकता. म्हणजे जर कोणत्याही वस्तूला जर आता काय होतं जुन्या काळात काही अशा प्रथा होत्या. म्हणजे प्रथा म्हणजे पद्धत होती किंवा काय शेकडा दिले, म्हणजे काही एखादी वस्तू जर गेली विचारायला तर सांगायचे किंवा किंवा ही अमुक-अमुक वस्तू आहे,
₹10 शेकड्याने देतोय आम्ही, म्हणजे काय, ₹10 ती वस्तू 100 मिळणार आहे. ठीक आहे. असं काहीतरी कोडिंग लँग्वेज होती त्या लोकांची. मी असं लहानपणी ऐकलेलं आहे, की काय शेकडा दिला असं काहीतरी तो व्यवसायामध्ये हा शब्द वापरत होते. तेव्हा केवढं समजत नव्हतं, पण ते काय, तर ती 100च्या किमतीला लोकं त्या टाईमात ते मेजर करायचे. काय? म्हणून त्याला शेकडा म्हणून हे आपल्या मराठी भाषेमध्ये नाव पडलेलं आहे. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात? पर्सेंटेज. ठीक आहे? असं म्हणतात. तर आपण हे उदाहरणार्थ मी समजून घेऊ. तर महत्त्वाचं नेमकं काय? शेकडा हे चॅप्टर आपल्यासाठी इम्पोर्टंट काय आहे? याच्यामध्ये टफ टॉपिक काय आहे? तर तो समजून घेणार आहोत. मित्रांनो, मेन टॉपिक याच्यामध्ये काय आहे? तर तुम्हाला प्रश्न कसे पडतात? तर प्रश्न असे येतात तुम्हाला, की बघा 200चे फॉर्म सिंपल घेऊ 10%. आता हे सोपं आहे. 200चे 10% किंवा 200चे 20% काढा किंवा 30% काढा. पण हेच जर मी म्हटलं 12% काढा किंवा मी म्हटलं 12.5% काढा, म्हणजे 12.5% काढा. काढता येईल का? बघा कसं काढायचं. सुरुवातीला काढू आपण 10%, 200चे 10%. कसं आपण गणितात फॉर्म्युलामध्ये कसं लिहितो? 200 गुणिला 10/100. टक्के म्हणजे 10, म्हणजे त्या संख्येला भागीला 100 येणारच आहे. ठीक आहे. कोणत्या? या संख्येला. म्हणजे हा फॉर्मॅट कसं लिहितो? जर असं टक्केमध्ये दिलं असेल तर याला समोर आपण काय लिहिणार? 10/100. ठीक आहे. हे झालं टक्केवारीचं सोल्युशन. मी याला आता सॉल्व्ह करत चालणार. कसं करणार? 0 कट झाले. 10 गुणिला 2 म्हणजे 20. ठीक आहे. म्हणजे 200चे 10% म्हणजे काय येणार आहे? 20. किंवा हे ₹200 समजा. ₹200चे 10% म्हणजे किती? ₹20. आता त्याचेच 20% काढायचे. ₹200चे 20%. तर काय करणार? 200 गुणिला 20 गुणिला 100. ठीक आहे. 2 शून्य कटणार. किती येणार? 20 गुणिला 2 ₹40. ₹200चे 20% म्हणजे काय? ₹40. आता तुम्ही हे असे कॅल्क्युलेशन प्रत्येकाची करत चालणार. आता 12.5चे घेऊ. डायरेक्ट मी 12.5चं घेतो. तर काय येणार? 200 गुणिला 12.5 भागिले 100. इथे काय होणार? 0 कटणार. 12.5 गुणिला 2 केलं तर किती येणार? ते ₹25. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. पण प्रत्येक वेळेस हे पॉसिबल आहे का? कारण की आपल्याला 90 मिनिटाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे आणि जी-के. ठीक आहे. एवढे 4 सब्जेक्ट आपल्याला 90 मिनिटात फिनिश करायचे. तर साहजिक आहे आपल्याला गणित सोडवण्याची स्पीड असली पाहिजे. तर त्यासाठी काय करता येईल? मित्रांनो, त्यासाठी एकच फंडा आहे. तो म्हणजे तुम्हाला पर्सेंटेजचे फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक आहे. ते म्हणजे या टेबलमध्ये तुम्हाला दिलं आहे. बघा, जर तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेलं आहे 12.5%, त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आहे? तर बघा इथं 12.50 किंवा 12.5% जे आहे. 50 लिहिलं काय? 12.5 लिहिलं काय? याची फ्रॅक्शन व्हॅल्यू असते 1/8. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर, आता 108 आहे. आता मी मगाशी ₹200चं तुम्हाला उदाहरण दिलं. ठीक आहे. आता हे जर 12.5% घेऊन केलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन समजलेच असतील. 12.5 भागीला 100 वगैरे करावं लागेल तुम्हाला. म्हणजे कसं? 200 गुणिला 12.5 भागीला 100. ठीक आहे. म्हणजे ह्या एक्स्ट्रा व्हॅल्यू झाल्या. जर ह्या 12.5 भागीला 100 ऐवजी जर तुम्हाला ही बरोबर 12.5ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे 1/8. तर बघा हे गणित किती सोपं होऊन जाईल तुम्हाला. 200 गुणिला 1/8. 8 एक 8, 8 दुनी 16. ठीक आहे. 4 होतील आणि 8 पंचे 40. 40 उरला. ठीक आहे. म्हणजे किती? सरळ 25 भाग केला. म्हणजे काय? ₹200ची 12.5% म्हणजे किती? ₹25. हे सरळ कसं झालं? मला ही फ्रॅक्शन व्हॅल्यू माहित होती म्हणून. म्हणजे गणित सोपं करायचं एक उदाहरण. आता इथे मी प्रत्येक जे इम्पोर्टंट आहे, जी परीक्षेला जे येणारे आहेत, तोच आपण ते चार्ट घेतलाय. आपल्या परीक्षेला मित्रांनो 100च्या आतच पर्सेंटेज व्हॅल्यू असतात. कोणी जास्तीत जास्त विचारलं तर 120%, 125% बस. ते 133.33 पण नाही विचारणार, 150 पण नाही विचारणार, 175 नाही विचारणार. 100च्या आतच आपल्याला पर्सेंटेजचे प्रश्न असतात.
पण हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की काय आहे, तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्ही 500 घेऊन म्हणा किंवा 1% घेतला तर तो हे करोस तर जर तुम्हाला त्या पर्सेंटेजची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असेल, तर तुम्हाला येणारे जे सूट कमिशन चॅप्टर आहे किंवा नफा तोटा आहे किंवा सरळ व्याज आहे, या चॅप्टरमध्ये या गोष्टींचा फायदा होतो. आता बघा, मी तुम्हाला काही संख्या लिहूनच दाखवतो. ठीक आहे. आता बघा, आपण घेतो 50%. ठीक आहे. 50%ला जर तुम्ही फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायला काय करता? 50/100 बरोबर आहे. तर याला भाग कितीने जातो? 0 कटतील, 5 एक 5, 5 दोन्ही 10 म्हणजे काय आलं? 1/2. हे 1/2च काय याची फ्रॅक्शन व्हॅल्यू म्हणजे 50% दिलेलं आहे का? 50% जे तुम्ही 1/2 वापरून गणित सोडवू शकता. ठीक आहे. आता इथे मी लिहिलं 75%. ठीक आहे. 75%ला तुम्ही कसं लिहिणार? 75/100. 25 त्रिक 75, 25 चूक 100. म्हणजे याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येते 75%ची? 3/4. अशा जर फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्हाला 1 ते 100 पर्यंत माहीत आहे, तर तुम्हाला गणित सोडवणं काहीच अवघड नाही. आणि मी जे चार्टमध्ये दिले ना तुम्हाला, ते खूप इम्पॉर्टंट. आता जर मी तुम्हाला म्हटलं 37.5% असं दिलेलं आहे आणि आता उदाहरण सोडवायचं आहे. 37.5% भागीला 100 लिहिणार म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन अवघड होत जाणार. पण तेच जर 37.5% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू जर मी तुम्हाला सांगितली, की त्याची येते 3/8. आणि मी सांगितलं की बाबा आता 400चे 37.5% किती होतात सांगा मित्रांनो. तर साहजिक आहे तुम्हाला जर फ्रॅक्शन व्हॅल्यू माहिती आहे, तर तुम्ही लवकर काढू शकता. 400 गुणिले 3/8. 8 पंचे 40 म्हणजे इथं आले 50. 50 त्रिक 150. म्हणजे किती सहजसहजी तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असल्यावर गणित किती सोपं होऊन गेलं तुम्हाला. आणि हेच जर तुम्ही 37.5 घेऊन 100 घेऊन जर करत बसले, कॅल्क्युलेशन मोठे होत जाणार. हा आहे या फ्रॅक्शन व्हॅल्यूच्या चार्टचा महत्त्व. म्हणजे इथे तुम्हाला मी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही शक्यतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे पाठच करून घ्यायचे आहेत. म्हणजे काय, किती नंबर जास्त नाही बघा. 1 ते 5 तर सिंपल तुम्हाला सांगता येईल. पण सगळ्यात महत्त्वाचे कोणते? बघा 8.33%, 12.5%, 16.67%, 33.33%, 37.50%. हे जे नंबर आहेत ना, हे परीक्षेवाल्यांना म्हणजे जे परीक्षा घेतात ना, पेपरला येतात, हे फेव्हरेट नंबर्स आहेत. म्हणजे त्यांना माहिती आहे, की असा आपण नंबर टाकला, की विद्यार्थी गोंधळून जातो आणि मग त्याला वाटतं, "अरे, आता हे गुणाकार, भागाकार कसा करत बसू? मला जमेल की नाही?" तो सोडून देतो. म्हणजे त्याचा 1 मार्क तिथे कमी झाला. पण हेच जर तुम्हाला याचे फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असल्यावर, तर तुमचं कॅल्क्युलेशन काय सोपं होणार ना. काय सोपं होणार तुम्हाला. म्हणजे हे चार्ट एवढा इम्पोर्टंट आहे, की जर तुम्हाला हा चार्ट पाठ असला, तुमचं गणित एका मिनिटात काय 30च सेकंदाच्या आत तुम्ही गणित सोडवून मोकळे होऊ शकता. उदाहरणार्थ आपण उदाहरण घेऊन समजणार आहोत. लक्षात घ्या मित्रांनो, समोर येणारे जे काही लेक्चर आहेत, ते हे असणार आहे शेकडेवारी. आज एक लेक्चर होणार आहे आणि उद्या एक लेक्चर होणार आहे. कारण की चॅप्टर मोठा आहे, त्याचे 2 लेक्चर होणार आहेत. नफा तोटाचे 2 लेक्चर होणार आहेत. सूट कमिशनचे 2. कारण की चॅप्टर टफ आहे, त्यामुळे मी प्रत्येकी 2-2 दिवस या चॅप्टरला देणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही. आणि लक्षात घ्या, आज जे शेकडेवारीचे लेक्चर झाले, याच्यावर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. जेणेकरून मी ते तुम्हाला येणाऱ्या उद्याच्या लेक्चरला त्याचा ॲन्सर तुम्हाला मी देऊ शकेल. ठीक आहे. प्रत्येक लेक्चरला तुम्हाला 1 दिवस बॅकअप मिळणार आहे, जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न आहेत ते दुसऱ्या दिवशी मला घेता येतील. तर हे सेशन मिस करू नका आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन वेळेत मिळत राहतील. आपल्या लेक्चरचा टायमिंग 9 ते 12 आहे. ठीक आहे. जर थोडाफार वेळ मागे-पुढे होतो, जर 9ला नाही लेक्चर आलं तुमचं, तर 10 पर्यंत तरी मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर 9 ते 12 या 3 तासाच्या मध्ये तुम्हाला लेक्चर बघायला मिळतं. सकाळी 9 ते 12. ठीक आहे. तिथं दिवसभर नंतर राहणारच आहे, पण अपलोडिंग व्हायचा टायमिंग काय आपला 9 ते 12 आहे. ठीक आहे. चला आता बघूया आपण उदाहरणार्थ. इथे संख्या दिली मी तुम्हाला. 1200चे 15% किती? म्हणजे काय करणार तुम्ही? 1200 गुणिले 15 भागिले 100. आता लक्षात घ्या, तुम्हाला
2 शून्य दिलेले, 1200च्या मागे 2 शून्य, 15% दिले. 2 शून्य कटणार. 12 गुणिले 15 किती येणार आहे? 15 दुणे 30, 15 एक 15 ते 180. ठीक आहे. पण हेच जर तुम्हाला अजून सोपं एक ट्रिक लक्षात घ्या. जिथे तुम्हाला संख्येच्या मागे 2 समजा शून्य दिसले तुम्हाला, तर लगेच काय करायचं? पर्सेंटेज आणि 2 शून्य कट करून टाकायचे. 2 शून्य असले तरच 3 असले तर त्यातले 2 कमी होणार. जर समजा हे 12,000 1200ची 12,000 असते आणि याचे 15% लिहिलेले असतं. ठीक आहे. तर काय पर्सेंटेज आणि 2 शून्य कट होतात. कॅल्क्युलेशन राहतं 120 गुणिले 15. ठीक आहे. एवढं सिंपल, एवढं लक्षात ठेवायचं. कधी पण तुम्हाला उदाहरणात पर्सेंटेज आणि इकडे समोर 2 शून्य दिसले, पर्सेंटेज 2 शून्य कट करून टाकायचे. कारण ती काय ती 100ची व्हॅल्यू आहे. मग राहिलं काय? ते 2 संख्या राहतील त्यांचा गुणाकार करून तुम्ही आन्सर काढू शकता. एवढंही सोपं आहे. ठीक आहे. समोर बघा. आता इथे काय दिलेलं आहे? 825 चे 4%. आता 4% ची जर तुम्ही फ्रॅक्शन व्हॅल्यू काढायला गेलं तर काय येतं मित्रांनो? 4% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू येते 4 भागीला 100, 4 एके 4, 4 दुनी 8, 4 पंचे 20 म्हणजे 1/25 ही 4ची 4%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू येते. ठीक आहे. तर काय करणार तुम्ही? 825 गुणिला एक 4%च्या ऐवजी काय घ्यायचं? फ्रॅक्शन व्हॅल्यू घ्या त्याची 1/25. 25चा पाढा येतच असेल, नसेल येत तर पाठ करून घ्या. 25 एक 25, 25 त्रिक 75, 82 वजा 75 उरतील किती? 7 आणि हे आले 5. परत 75 झाले, 25 त्रिक 75. उत्तर काय येणार? 825 चे 4% किती येतील? तर ते येतील 33. बस एवढं सोपं आहे. फक्त काय? फ्रॅक्शन व्हॅल्यूमुळे. चार्टमध्ये 4% सुद्धा फ्रॅक्शन व्हॅल्यू दिलेली आहे मी तुम्हाला. नंतर बघा 150चे मला काढायचे आहेत 11%. घ्या. परत 11 भागीला 100. ठीक आहे. 0 0 कट करा किंवा मग सरळ सरळ येतं लॉजिक एक आहे. 25 चूक 100, 25 सका 150, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 3 गुणिला 11 33, 33 भागीला 2 किती येणार आहे? आता बघा 15 15 दुनी 30 होतं म्हणजे 15 तर राहणार आहे. 16 दुनी 32 होतं आणि राहिला 1 म्हणजे काय 16.5. सिंपल. काय येणार आहे? 150चे 11% 16.5. भाग देऊन बघा 16.5च येतं आणि ह्या ट्रिक कुठून शिकला आपण? तर आपण बेरीज वजाबाकीची जी उदाहरणं घेतली होती सिम्प्लिफिकेशनची, त्याच्यामध्ये मी कॅल्क्युलेशन दाखवले आहेत. एवढा फास्ट कॅल्क्युलेशन तेव्हा जमतात जेव्हा तुम्हाला ती कॅल्क्युलेशनची सवय असते. तर तुम्ही जर अँड्रॉइड फोन यूज करत असाल तर एक मॅथ ट्रिक्स म्हणून एक ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त गुणाकार, भागाकार, पर्सेंटेज बेसचे, वर्ग, घनचे उदाहरणं मिळतात. एका वेळात ते ॲप यूज करून तुमची जी मॅथ कॅल्क्युलेशनची स्पीड आहे ती तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. मॅथ ट्रिक्स म्हणून एक ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये. जेणेकरून तुम्हाला तुमची मॅथ कॅल्क्युलेशनची ट्रिक्स अजून फास्ट होईल. उदाहरण बघा. काय दिलेलं आहे? 960 चे 37.5. आता बघा 37.5चं. तर ज्यांनी चार्ट बघितला त्याच्यात 37.5% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येते? तर 3/8 येते मित्रांनो. ठीक आहे. तर तीच इथे तुम्हाला यूज करायची आहे. 960 गुणिला 336.5 च्या इथे काय लिहिणार आपण? 3/8 लिहिणार आणि कॅल्क्युलेशन करणार. 8चा पाढा येतो का? बघा 8 एक 8 किती उरतील? 1 उरेल. 9 वजा 8 केल्यावर 1 उरेल. राहिले 16. 8 दुनी 16 म्हणजे काय? 120 ने भाग जाईल. 8 ने जर 960 ला भाग दिला तर 120 गुणिला 3 म्हणजे किती? 32 36 360. किती सोपं आहे. काही जास्त लिहायचं काम पडलं का मला? घिचमिच करायचं काम पडलं का? मी म्हणतो की 10 सेकंदात हे गणित अशी जर गणितं आली ना, 10 सेकंदाच्या आत सोडवून मोकळा होईल. इथं पेन उचलायची सुद्धा गरज नाहीये. जर तुमच्या फ्रॅक्शन व्हॅल्यू पाठ असतील ना, तर कॅल्क्युलेशन स्पीड एवढी ठेवा, 10 सेकंदाच्या आत असे प्रश्न तुम्ही आरामशीर सोडवू शकता. आणि येतात पोलीस भरतीला असे प्रश्न पण. त्याच्यानंतर बघा 288 चे 62.5. आता इथे बघा 62.5 दिलेलं आहे. जर याला तुम्ही जर तोडलं, तर बघा
50 अधिक जर मी 12.5 केलं तर किती येईल? 62.5 येईल. ठीक आहे. 50% म्हणजे किती? 1/2 आणि 12.5 म्हणजे किती रे मित्रांनो? 1/8. तर तुम्ही यांना जर हे केलं, ठीक आहे, यांची जर ॲडिशन केली तर किती येणार आहे ती? ती येईल खाली येईल 16. आता इथे येईल क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. ठीक आहे. 2 आणि 4 म्हणजे किती येईल? 6. 3/8 येईल. ठीक आहे. 3/8 तर याची येईल समजा 37.5 ची. फक्त 62.5चं 5/8 येतं सॉरी. ठीक आहे. 5/8 येईल. कारण इथे 2 आहे ना. तर याची येते 5/8. सांगतो कशी येते परत एकदा सांगतो. 12.5ची किती येते? 1/8. याची येईल 50ची 1/2. ठीक आहे. आता हे काय झालं दोघांचा छेद सारखा नाही आहे. सारखा करण्यासाठी काय केलं आपण दोघांचं एलसीएम घेतलं ते आलं 8. तर 8 कसं येईल सांगतो. तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालेल पण ते मोठं होईल. लसावी घ्यायचा तो येईल 8. इथे याला 8 करण्यासाठी काय करावं लागेल? 4 ने करावं लागेल म्हणजे इथे येईल 4. 4 अधिक 1 जर केलं तुम्ही तर ते येईल 5/8. ठीक आहे. तर ही झाली 62.5 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू. आता घ्या 288 गुणिला 5/8. आता हे गणित सोडवा तुम्ही किंवा तुम्हाला याचं चार्टमध्ये दिलेलं आहे. चार्टमध्ये जर मिसिंग असेल तर मला सांगा. मी तुम्हाला परत एक छान नवीन PDF बनवून तुम्हाला दाखवून देईल फ्रॅक्शन व्हॅल्यूची स्पेशली. ठीक आहे. बघा आता 8 1 8, 8 त्रिक 24. 28 सुद्धा 24 जर केले तुम्ही तर किती होणार आहे? 4 आणि राहिले 8. 8 सकम 48 किती झालं? 36. आता फक्त काय राहिलं? 36 गुणिला 5. 36 गुणिला 5 करायचे. 5 सक 30. चले 3. 5 त्रिक 15, 15 आणि 3 180 येतात. 288चे 62.5% काढायचे म्हणजे 180 उत्तर आहेत तुमचं. ठीक आहे. म्हणजे याला तोडून सुद्धा करू शकता. फक्त फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत पाहिजे. फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत झाल्यानंतर तुम्हाला यांचा गुणाकार करता येईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं तर काय येणार आहे? 8 1 8, 2 1 2, खालील 8 2 16. ठीक आहे. इथे येईल यांची बेरीज. वरचे होतील 10, खालचे होतील 16. 2 न भागलेला 5 आणि 8. 5/8 येईल. ठीक आहे. उदाहरण बघा नंतर 6वं उदाहरण आहे. इथं काय लिहिलं आहे? 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? आता बघा आपल्याला 10वीचे जर मार्क्स तुम्ही बघितले असाल तर 650 पैकी समथिंग समजा काही दिलेले आहेत तुम्हाला 500. आपल्याला याचे पर्सेंटेज समोर दिलेले राहायचे. ठीक आहे. तर आपण कसं करायचं? लक्षात घ्या. 500 भागलेला 650 गुणिला 100 करायचं. ठीक आहे. असं केल्यानंतर आपल्याला मिळायचे आपल्याला किती टक्के मिळाले याचं उत्तर मिळायचं. ठीक आहे. कॅल्क्युलेटर बी केलं तरी जमतं तुम्हाला. किंवा 0 हे 0 गेल्या. त्याच्यानंतर याला हे करा तुम्ही म्हणजे 5000 होईल भागीला 65. त्याचा हे केला तुम्ही तर तुम्हाला ते ॲक्च्युअली किती पर्सेंटेज मिळणार आहे ते कळतं. तर हेच इथं यूज करायचं आहे आपल्याला. तर बघा याचं उदाहरण दिलेलं आहे मी 2400चे 144% म्हणजे किती टक्के हे काढायचं आहे. म्हणजे त्याला 2400 मधून 144% हा किती मार्क्सचा भाग आहे तो काढायचा. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? बघा 144 किती पैकी ते 2400 पैकी आणि याची टक्केवारी काढायची म्हणजे किती गुणिला 100. ठीक आहे. या 2 शून्य 2 शून्य कटले. 24 भागील म्हणजे 144 भागीला 24 करायचे. तर कितीने भाग जातो बघा? 24 एक 24, 24 सक 44. ठीक आहे. म्हणजे किती होणार आहे? 2400 पैकी 144 म्हणजे किती? 6%. ठीक आहे. हे झालं टक्के काढायचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय? एकूण किती आणि
किती काढायचे होते आपल्याला, त्याची टक्के हे आपण हे करणार. म्हणजे काय, वरची 144 भागीला 2400 गुणिला 100. 100 म्हणजे काय, टक्के. आपल्याला टक्के काढायचे म्हणून 100 गुणिला घेतलंय. तर इथं करा बघा, 5चा भाग द्या. 5 एक 5, 5 त्रिक 15. इथं द्या, येईल 1000. 13 भाग द्या. किती येणार बघा, 13 एक 13, 13 33, 100 पर्यंत. 13 7 91 म्हणजे 7. किती उरले, 9 90. 13 7 91 डबल म्हणजे 13 येते, म्हणजे 76% समजा येतील. तर 500 मार्क पडले 650 पैकी, नियर द्या 76% त्याचा स्कोर येईल. अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेशन 10वीला काढायचं. ठीक आहे. तुम्हाला परत एक उदाहरण दिलंय मी, की मला काढायचे 216 5400 पैकी त्याचे किती टक्केवारी होईल ते काढायचं. तर परत काय करावं लागेल, 216 काढायचे, म्हणजे ती वरती संख्या आहे. किती पैकी काढायचे म्हणल्यावर ती संख्या किती येणार आहे, 5400. खाली याला गुणिला 100 लिहावं लागतील मला, तेव्हा मला आन्सर मिळेल. इथे 0 0 कटतील, त्यांना भाग द्या. किती येते बघा, किती भाग जाईल बघा, 13 जातो का, 13 6 ने बघून घ्या. 6 9 54, 6 3 18 आणि 6 6 36. ठीक आहे. त्यानंतर 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. म्हणजे किती येणार आहे मित्रांनो, 4 येणार आहे. म्हणजे 216 जे आहे 4000 5400 पैकी ती किती टक्के होईल, 4%. अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेशन काढायचे. आता मला सर हे कसं केलं तुम्ही, आम्हाला एवढं कसं समजेल की याला भाग जातो. लहानात लहान संख्यांनी बघायचं. आता बघा, जर तुम्ही विभाजितेच्या कसोट्या जर बघितला असेल आज चॅप्टर, तर तुम्हाला लगेच समजेल की मी का बरं याला 6 ने भाग दिला किंवा 9 ने भाग दिला. या तिघांची जर बेरीज केली तुम्ही 216ची, तर बघा यांची बेरीज येते 9, म्हणजे या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. खाली जर तुम्ही 2 शून्य घटले, 5 आणि 4ची बेरीज जर केली तर कितीने जातो, 9 ने भाग जातो. म्हणजे काय ना, त्या संख्यांची, म्हणजे जर तुम्ही विभाजित कसोट्या बघितल्या असतील, 3 आणि 9 ह्या दोन संख्या अशा आहेत की जर तुम्ही दिलेल्या संख्यांची बेरीज जर केली आणि ती बेरीज जर 3 आणि 9च्या पटीतील येत असेल, म्हणजे त्या 9 आणि 3नी भाग जाणारी येणारी संख्या असेल जर त्यांची बेरीज, तर त्या संख्येने त्यांना भाग जातो, म्हणजे जातो. ठीक आहे. तर त्यामुळे मी इथे यांना 6 ने भाग दिला. 6 सुद्धा तशी संख्या आहे की त्यांना भाग जातो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक आपण चॅप्टर कव्हर केले विभाजित कसोट्या, ते बघून घ्या, तेव्हा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन कसे फास्ट होतात हे समजेल. कारण प्रत्येक चॅप्टरमध्ये मी काही ना काही तुम्हाला देत आलोय, तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. ठीक आहे. लेक्चर आवडला असेल मित्रांनो, प्लीज लेक्चरला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आपण परत भेटणार आहोत, तर लेक्चरला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि मित्रांनो, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, कारण की इथे आपण PDF टाकतोय. सोबतच आपण आपल्या यूट्यूबला क्विज सुद्धा टाकतोय, जेणेकरून तुमचा जीके कव्हर होईल. आणि लवकरच आपण जीकेची बॅच सुद्धा चालू करणार आहोत. तर माझा प्लॅन आहे 1 मे नंतर ती बॅच चालू करायचं, जेणेकरून तुमचा पेपर येईपर्यंत जीकेचा आपला सिलेबस कव्हर होईल. ठीक आहे. मॅथ आपला जास्त राहिलेला नाही आहे, कारण की हे जर 5 चॅप्टर झाल्यानंतर तुमचा राहील फक्त भूमिती. त्याच्यामध्ये तुम्हाला मी ते 2 दिवसामध्ये ती सुद्धा कव्हर करून देईल. ठीक आहे. तर बुद्धिमत्ता राहतं, बुद्धिमत्ता जास्त हे नाही आहे, 2-3 चॅप्टर त्याचे सुद्धा राहिले, ते सुद्धा तुमचे कव्हर होऊन जातील. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद. भेटूया उद्या लेक्चरला. या लेक्चरमध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण ते उद्याच्या लेक्चरला घेऊया. चला, थँक्यू फॉर वॉचिंग. जय हिंद मित्रांनो.